रोहिणी मंडलिक रेसिपी एंड ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण इतकी सुंदर रेसिपी पाहणार आहोत, ती अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. माझ्या रेसिपीचं नाव आहे ऑरेंज हलवा. फ्रेश ज्यूसपासून बनवलेला हा हलवा आहे आणि अगदी पटकन कमी साहित्यात आणि अगदी टेस्टी असा हा हलवा बनतो. आणि हा हलवा माझा मुलगा बनवणार आहे. चला तर पाहूया. नमस्कार, मी रोहिणी मंडलिक. हा माझा मुलगा हर्षद. ऑरेंज हलवा बनवण्यासाठी फ्रेश ऑरेंज ज्यूस 1 बाउल, साखर 1 बाउल आणि कॉर्नफ्लॉवर अर्धा बाउल घ्यायचा आहे. पण 1 बाउलला थोडं कमी पडलं आहे फ्रेश ऑरेंज ज्यूस, म्हणून मार्केटमधून रेडीमेड ऑरेंज ज्यूस आणून त्यामध्ये ॲड करत आहोत. आपण साखर टाकत आहोत कढईमध्ये. अर्धा बाउल पाणी टाकावे. 1 बाउल साखर होती म्हणून अर्धा बाउल पाणी टाकले आहे. आता कॉर्नफ्लॉवर जे पीठ आहे तो आपण ज्यूसमध्ये मिक्स करूया छानपैकी. छान मिक्स होत आलं आहे. आता आपण साखर वितळलेली आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा लिंबू पिळूया. 1 टेबलस्पून लिंबू. आता हे मिश्रण आपण घालूया आणि छान मिक्स करूया. चांगले थिकनेस त्याला यायला हवा. तसेच चिमूटभर मिक्स करणार आहोत. फूड कलरही घालावा. विलायची पावडर 1 चमचा टाकावी. काजूही बारीक करून टाकावे नंतर. आणि आपण तूपही टाकणार आहोत. जरा अजून थिकनेसपणा येऊ दे. थोडं आटायला हवं अजून. वन टेबलस्पून साजूक तूप टाकावे.
टाकावेत आणि छान मस्तपैकी मिक्स करावे घट्टपणा येईपर्यंत. एक चमचा तूप घालावे. मिश्रण ओतून घ्यावे. भांड्याला थोडं तूप लावून ठेवावं मिश्रण ओतण्यापूर्वी. आता हे मिश्रण आपण रूम टेम्परेचरला थंड होईपर्यंत ठेवणार आहोत आणि नंतर आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी हा बावल ठेवणार आहोत. आता थोडा वेळ थंड होईपर्यंत बाहेर राहू. मस्त झालेला आहे आपला हलवा. अगदी मस्तपैकी आपला ऑरेंज हलवा तयार आहे. अगदी मस्त तुपट, अगदी छानच झालेला आहे. सॉफ्ट, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा हा ऑरेंज हलवा आहे. नक्की ट्राय करून पहा. ट्राय करून पहा. आणि खरंच सुंदर टेस्टी आहे हा हलवा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हलवा आवडेल. आणि माझ्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल, अजून सबस्क्राईब बटन दिसत असेल साईडला रेड कलरमध्ये, तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. त्याच्यावर ऑल बटन असतं तेही प्रेस करा.